तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पाठ पाहणार आहोत. त्या पाठचं नाव आहे व्हेरिएशन. न्यू लेसन व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय? चलन. व्हेरिएशन म्हणजे काय? चलन. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे व्हेरिएशन असतात. एक डायरेक्ट व्हेरिएशन आणि एक इन्व्हर्स व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे समचलन. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजेच त्याला आपण म्हणतो समचलन. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय? समचलन. आता डायरेक्ट व्हेरिएशनची जी कन्सेप्ट आहे ती काय त्याच्याबद्दल आपण समजून घेऊ. लक्ष द्या. त्याची डेफिनेशन सांगत असताना काय सांगता येईल? द स्टेटमेंट x and y are in the same proportion. The statement x and y are in the same proportion can be written as x and y are in direct variation. We can written in equation form. x is directly variation y, direct varies y. Okay, then in equation form x is equal to ky. Here is k is constant. k काय याच्यामध्ये constant term आहे. x is equal to ky, then k into y means k and y मध्ये into sign आहे. At this condition y is divided here. x divided by y is equal to k. म्हणजेच k is equal to x divided by y. जसं की डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये दोन व्हेरिएशनचं काय असतं? रेशो कॉन्स्ट म्हणजे डिव्हिजन असतं x डिवायडेड बाय y. ओके, तर आता याच्यावरून आपल्याला काही प्रॉब्लेम पाहिजेत, काही कंडिशन्स पाहिजेत, ते आपण समजून घेऊ. लक्ष द्या इकडं. एक लक्षात ठेवायचं, x आणि y हे डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये, हे सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन आहे. आणि इक्वेशन फॉर्ममध्ये जे की कॉन्स्टंट फॉर्ममध्ये x डिवायडेड बाय y येतं. x डिवायडेड बाय y. तर आपण आता पुढे प्रॅक्टिस सेट पाहू त्याचे. तर फर्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. त्याच्यामध्ये पहा, सर्कम्फरन्स हा c ने रिप्रेझेंट केलेला आहे. ऑफ ए सर्कल म्हणजे वर्तुळाचा परिघ हा c ने दर्शवलेला आहे. इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे वर्तुळाचा परिघ सर्कम्फरन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला? रेडियस कशाने दर्शवली? r म्हणजे त्रिज्या. म्हणजे c इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r. हे झालं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन. इक्वेशन फॉर्ममध्ये काय असेल? c इज इक्वल टू kr आणि कॉन्स्टंट फॉर्म k इज इक्वल टू c डिवायडेड बाय r. r इंटू मध्ये लेफ्ट साईडला येतं डिवाइडमध्ये येईल. म्हणजे हे आहे कॉन्स्टंट फॉर्म, हे इक्वेशन फॉर्म आणि हे सिम्बॉल फॉर्म. तर फक्त आपल्याला सिम्बॉल फॉर्मच विचारलेले. त्याच्यानंतर पुढे कन्झम्पशन ऑफ पेट्रोल इन लिटर एल म्हणजे पेट्रोलचा वापर हा लिटरमध्ये. इन अ कार, एका कारमध्ये पेट्रोलचा वापर केलेला आहे. किती वापरला लिटरमध्ये सांगितलं आहे. अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ कार इन d, स्मॉल d मीन्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. ओके, म्हणजे एल म्हणजे काय? किती वापरलेलं आहे पेट्रोल आणि डिस्टन्स d
अशा कंडिशनमध्ये काय सांगता येईल आपलं इथं की L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू D, देन L इज इक्वल टू KD, हे झालं इक्वेशन फॉर्म, आणि कॉन्स्टंट K इज इक्वल टू L डिवायडेड बाय D, K इज इक्वल टू L डिवायडेड बाय D. आता याच्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, कन्सिडर दॅट द कॉस्ट ऑफ ॲपल अँड देअर नंबर ऑफ आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन. म्हणजे आपलं काय सांगितलं आहे की ॲपलचे नंबर्स आणि त्याची कॉस्ट, एका ॲपलची किंमत किती 8 आहे, ओके, 4 ॲपलची किंमत किती 32 आहे, नंबर ऑफ ॲपल्स हे कशाने दर्शवलेले आहेत एक्स, आणि कॉस्ट ऑफ ॲपलची किंमत आहे वाय. ह्या दोघांमध्ये काय याच्यामध्ये एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय, देन एक्स इज इक्वल टू के वाय, के काय इथं कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट, देअरफॉर के इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय वाय. हे आलं इक्वेशन नंबर 1. आता पुढे काय करता येईल, आपल्याला एक कॉन्स्टंट फॉर्म झाला, म्हणजेच के ची व्हॅल्यू आपण हा एक्सची किंमत 1 घेऊ आणि वायची व्हॅल्यू काय घेऊ 8, हे कॉन्स्टंट फॉर्म तयार केला आपण. आता एक 4 ॲपल असेल त्यावेळेस 32, 4 ॲपल्स असतील म्हणजे एक्सची व्हॅल्यू, म्हणजे 4 ॲपल आहे त्यावेळेस 32 रुपीज कॉस्ट आहे. ज्यावेळेस 56 रुपीज कॉस्ट असेल त्यावेळेस नंबर ऑफ ॲपल्स किती असेल हे काढायचे, म्हणजेच वाय इज इक्वल टू 56, देन एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्यापेक्षा फॉर्मेट काय, के इज इक्वल टू वाय अपॉन एक्स, केची व्हॅल्यू आहे 1/8, 1/8 इज इक्वल टू वाय, सॉरी इथं एक्स अपॉन वाय घ्यायची, सॉरी एक्स अपॉन वाय, एक्सची जी व्हॅल्यू काढायची आणि वायची व्हॅल्यू किती इथं 56, हा 56 वर येईल, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 56 डिवायडेड बाय 8, 8 1 द 8, 8 7 द 56, एक्स इज इक्वल टू 7, म्हणजे 7 ॲपलची व्हॅल्यू किती आहे 56 रुपीज. सिमिलरली आता ॲपल्स किती त्या ठिकाणी 12 आहेत, ॲपल्स किती आहे त्याच्यामध्ये 12, मीन्स एक्स इज इक्वल टू 12, देन वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, मीन्स के इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय वाय, केची व्हॅल्यू 1/8, ओके, एक्सची व्हॅल्यू 12 आणि वाय काढायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू वाय, वाय 12 इंटू 8, बारी 96, त्यावेळेस कॉस्ट ऑफ ॲपल किती असेल या ठिकाणी 96 रुपीज. याच्यातच पुढे वायची व्हॅल्यू दिली, वाय मीन्स कॉस्ट ऑफ ॲपल 160, नंबर ऑफ ॲपल्स फाईंड करायचे, के इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय एक्स, केची व्हॅल्यू 1/8, एक मिनट, एक कॉन्स्टंट टर्म आणखीन हे झालं, एक्स डिवायडेड बाय वाय, तर एक्स आपल्याला याच्यामध्ये फाईंड करायचं आहे आणि वायची व्हॅल्यू किती इथं 160, हा इकडे डिवाइड घ्यायचं, 160 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू एक्स, 8नी 160ला डिवाइड केल्यास किती येईल 20 ॲपल्स, 20 ॲपलची व्हॅल्यू आहे 160, ठीक आहे.